जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम उपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मी जे असे. परिणाम व विवर्त याचं लक्षण बघा. आता परिणाम कशाला म्हणायचं आणि विवर्त कशाला म्हणायचं ह्या गोष्टी नीट समजून घ्या. काय परिणाम आणि विवर्त हे कशाहून विषय निघाला. कालच्या पाठामध्ये शेवटचं वाक्य होतं काय, दोरीवर भासलेला सर्प आणि त्या सर्पाचं ज्ञान हे दोन्ही, सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे दोन्ही हे अविद्येचे परिणाम आहेत. हे काय आहेत, अविद्येचे परिणाम आहेत. आणि चैतन्याचे ते काय आहेत, विवर्त आहेत. आता अविद्येचे परिणाम आहेत, सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे अविद्येचे परिणाम आहेत आणि चैतन्याचे विवर्त आहेत. म्हणजे नेमकं काय भानगड आहे होय, परिणाम कसे येतं, अविद्येचे परिणाम कसे येतं आणि चैतन्याचे विवर्त कसे आहेत हे कळण्यासाठी अगोदर परिणाम म्हणजे काय आणि विवर्त म्हणजे काय हे तर कळलं पाहिजे का नाही. काय कळलं पाहिजे, परिणाम आणि विवर्त कळलं पाहिजे. पण त्याही अगोदर उपादान परिणाम करण्यासाठी अगोदर उपादान कारण कळलं पाहिजे. उपादान कारण तुम्हाला माहिती आहे का, उपादान कारण कशाला म्हणतात, ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहू शकत नाही अशा प्रकारचं जे कारण असतं अशा त्या कारणाला त्या कार्याचं काय म्हणतात, उपादान कारण म्हणतात. कळलं का, उपादान कळलं का. समजा मातीपासून घट निर्माण होतो आणि त्या घटामध्ये मातीचा प्रवेश आहे आणि माती जर नष्ट झाली, माती जर काढून घेतली तर घट राहू शकत नाही. म्हणून घटाचं माती हे उपादान कारण आहे. कळलं का. तंतूपासून पट होतो आणि सगळ्या पटात तंतूच असतात, तंतू काढले की पट राहतच नाही. म्हणून पटाचं तंतू हे काय आहे, उपादान कारण आहे. समजते का, उपादान कारण कळलं का. आता तुम्हाला उपादान कारण कळल्यानंतर आता परिणाम कशाला म्हणतात ते सांगतो, ऐका नीट जरा. परिणाम कशाला म्हणतात ते सांगतो. सांगा मग परिणाम कशाला म्हणतात. परिणाम म्हणजे उपादान कारण जे असतं त्याच्या समान स्वभावाचं आणि अन्यथा रूप जे असतं त्याला परिणाम म्हणायचं. सोपं आहे, काय अवघड नाही. नीट विषय समजून घ्या फक्त. काय परिणाम, परिणाम म्हणजे काय, जी वस्तू आपलं जे उपादान कारण आहे त्या उपादान कारणाच्या समान स्वभावाची असते आणि वेगळ्या रूपाची असते म्हणजे अन्यथा रूपाची असते त्याला म्हणायचं परिणाम. कळलं का. उदाहरण सांगतो तुम्हाला. कसं उदाहरण सांगतो बघा. आता ऐका. आता बघा, माती माहिती आहे का तुम्हाला, तिला मृत्तिका म्हणतात. मातीला काय म्हणतात, मृत्तिका म्हणतात. आणि घट माहिती आहे का तुम्हाला, माहिती आहे ना, माहिती आहे. आता हा जो घट आहे, घट मातीचा परिणाम आहे. नीट लक्षात घ्या. तुम्हाला समजून सांगतो मी ते लक्षण कसं घटवतो ते. परिणामाचं लक्षण काय आहे, उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला काय म्हणतात, परिणाम म्हणतात. आणि घट हा उपादानाच्या समान स्वभावाचा आहे आणि उपादानाहून अन्यथा रूपाचा आहे. म्हणून घट उपादानाचा म्हणजे मातीचा परिणाम आहे. कसं ते बघा. आता तो घट जो आहे की नाही तो उपादानाच्या समान स्वभावान आहे. मग घटाचं उपादान कोण, माती. त्या मातीचा स्वभाव कसा आहे सांगा. मातीचा जर आपण विचार केला तर माती व्यावहारिक आहे. व्यावहारिक दशेतली माती आहे. कोणत्या दशेतली आहे, का पारमार्थिक सत्तेतली आहे. माती ही व्यावहारिक सत्तेतली आहे की पारमार्थिक सत्तेतली आहे, व्यावहारिक सत्तेतली आहे. का प्रातिभाषिक सत्तेतली आहे, व्यावहारिक सत्तेतली आहे. कोण, माती. माती ही व्यावहारिक आहे म्हणजे मातीच्या ठिकाणी व्यावहारिकत्व आहे.
मातीच्या ठिकाणी काय आहे? व्यावहारिकत्व आहे. आणि जसं व्यावहारिकत्व आहे मातीमध्ये तसंच पृथ्वीत्व पण आहे मातीमध्ये, आहे की नाही? अरे माती म्हणजे पृथ्वीचाच भाग आहे का पाण्याचा भाग आहे का हवेचा भाग आहे? पृथ्वीचाच भाग आहे. म्हणजे त्या मातीमध्ये काय आहे? पृथ्वीत्वसुद्धा आहे. त्या मातीमध्ये व्यावहारिकत्व पण आहे आणि त्या मातीमध्ये पृथ्वीत्व पण आहे. लक्षात आलं का? म्हणजे व्यावहारिकत्व आणि पृथ्वीत्व यांनी युक्त माती आहे. म्हणजे व्यावहारिक आणि पृथ्वीत्वाने युक्त हा मातीचा स्वभाव आहे. बरोबर आहे? कळलं का? आता घट बघा कसा आहे. घटाचा जर विचार केला, घट म्हणजे गाडगं, त्या गाडग्याचा जर विचार केला, गाडगं कसं आहे सांगा बरं? व्यावहारिक आहे का पारमार्थिक आहे का प्रातिभाषिक आहे? ते पण व्यावहारिकच आहे. आणि जसं जसं मातीच्या ठिकाणी व्यावहारिकत्व आहे तसं घटाच्या ठिकाणी सुद्धा काय आहे? व्यावहारिकत्वच आहे. आणि मातीच्या ठिकाणी जसं पृथ्वीत्व आहे तसं घटाच्या ठिकाणी सुद्धा काय आहे? पृथ्वीत्व आहे की नाही? आहे. म्हणजे काय? जसा स्वभाव मातीचा आहे तसाच स्वभाव कुणाचा आहे? घटाचा आहे. आलं लक्षामध्ये? आणि ती माती घटाचं कोण आहे? उपादान कारण आहे. म्हणजे उपादान कारणाचा जो स्वभाव आहे तोच स्वभाव कुणाचा आहे? घटाचा आहे. लक्षात आलं का? घटाचं उपादान कारण जी माती, त्या मातीचा जो स्वभाव तोच स्वभाव कुणाचा आहे? घटाचा आहे. म्हणजे काय झालं? तो घट आपलं उपादान कारण जे आहे त्या उपादान कारणाच्या समान स्वभावाचा आहे. नाही लक्ष देऊ लागलं का? घट हा कसा आहे? आपलं उपादान कारण जी माती त्या मातीच्या समान स्वभावाचा आहे. काय समान स्वभाव आहे? माती व्यावहारिक आहे आणि घट व्यावहारिक आहे. मातीच्या ठिकाणी पृथ्वीत्व आहे आणि घटाच्या ठिकाणी पृथ्वीत्व आहे. हे समान स्वभाव झाले की नाही मातीचे आणि घटाचे? म्हणजे घट मातीच्या समान स्वभावाचा आहे. आणि अजून मातीचा जो आकार आहे, मातीचं जे रूप आहे तसंच घटाचं रूप आहे का वेगळं रूप आहे? मातीचं जे रूप असतं तसंच घटाचं रूप आहे का वेगळं रूप आहे? हां, आणि कसं वेगळं रूप आहे त्याचं? आकार कसा असतो मातीचा, घटाचा कसा असतो? घट बघितला का? मातीचं आणि घटाचं रूप एकच असतं का वेगळं असतंय? वेगळं असतंय. म्हणजे तो घट मातीच्या रूपाहून अन्य रूपाचा आहे. मातीसारखं त्याचं रूप नाही. स्वभाव मातीसारखा आहे पण रूप मात्र त्याचं मातीसारखं आहे का? नाही. म्हणजे अन्यथा रूपाचा आहे. कोण? घट. म्हणून घट हा मातीचा परिणाम आहे. का? कारण परिणाम त्याला म्हणतात की जे उपादानाच्या समान स्वभावाचं असतं आणि उपादानाच्या रूपाहून अन्यथा रूपाचं असतं त्याला म्हणतात परिणाम. आणि घट कसा आहे? आपलं उपादान कारण जी माती त्या मातीच्या समान स्वभावाचा आहे आणि उपादान कारण असणारी जी माती तिच्याहून अन्यथा रूपाचा आहे. म्हणून घट हा मातीचा काय आहे? परिणाम आहे आणि माती त्या घटाचं उपादान कारण आहे. काय समजलं याच्यात तुम्हाला? हां, कळलं का? नाही कळलं? कोण उपादान कारण कोण परिणाम कळलं का? उपादान कारण कोण? माती. आणि परिणाम कोण? घट. परिणाम म्हणजे काय? उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप जे असतं, म्हणजे उपादानाहून अन्यथा रूपाचं जे असतं त्याला काय म्हणतात? परिणाम म्हणतात. आणि घट कसा आहे? उपादानाच्या समान स्वभावाने अन्यथा रूप म्हणून घट काय झाला? परिणाम झाला. लक्षात आलं का? हे दृष्टांतात झालं. हे कशात झालं? दृष्टांतात झालं. मग आता सिद्धांतामध्ये काय सांगितलंय? रज्जूच्या ठिकाणी सर्प आणि सर्पाचं ज्ञान होतं का नाही? मग त्या रज्जूपही चैतन्यास्वी जे अज्ञान आहे, ऐका, रज्जूपही जे चैतन्य त्या चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा परिणाम सर्प आणि सर्पाचं ज्ञान आहे. सांगितलं का नाही? म्हणजे तसं नाही. ऐका,
रज्जूपही चैतन्य आश्रित जी अविद्या त्या अविद्येचा परिणाम आहे सर्प, आणि साक्षी चैतन्य आश्रित असणारी जी अविद्या त्या अविद्येचा परिणाम आहे सर्पज्ञान. आता परिणाम, अज्ञानाचा परिणाम सर्पज्ञान आहे आणि अज्ञानाचाच परिणाम सर्प आहे. पण परिणामाचं लक्षण त्या सर्पावर बसलं पाहिजे, परिणामाचं लक्षण त्या सर्पज्ञानावर बसलं पाहिजे. परिणाम कशाला म्हणतात? उपादानाच्या समान स्वभावान आणि उपादानाचे अन्यथा रूप, त्याला काय म्हणतात? परिणाम म्हणतात. बरोबर आहे की नाही? मग सर्पाचं उपादान कारण कोण? जसं मातीपासून घट झाला तसं सर्प कुणापासून झाला? मुस्कडा देऊ का तुमच्या? रज्जू उपहित चैतन्य आश्रित जी अविद्या त्या अविद्येपासून झाला. आलं लक्षामध्ये? मग त्या सर्पाचं उपादान कारण कोण? रज्जू उपहित चैतन्य आश्रित असणारी अविद्या ही उपादान कारण आहे. आता ती जी अविद्या आहे ती अविद्या कशी आहे सांगा बरं? काय स्वभाव आहे तिचा? ती पारमार्थिक आहे का व्यावहारिक आहे का अनिर्वचनीय मिथ्या आहे? ती अविद्या कशी आहे? ती अनिर्वचनीय मिथ्या आहे. कोण? अविद्या. आणि त्या अविद्येपासून निर्माण झालेला सर्प कसा आहे? तो सुद्धा कसा आहे? अनिर्वचनीय मिथ्याच आहे. म्हणजे अविद्या ही अनिर्वचनीय मिथ्याच आहे आणि तिच्यापासून निर्माण झालेला सर्पसुद्धा कसा आहे? अनिर्वचनीय मिथ्याच आहे. म्हणजे तो सर्प, त्या सर्पाचं उपादान कारण जी अविद्या त्या अविद्याच्या समान स्वभावाचा आहे का वेगळ्या स्वभावाचा आहे? समान स्वभावाचा आहे, सारखाच स्वभाव झाला. ती अनिर्वचनीय, हा अनिर्वचनीय. कळलं का? म्हणजे समान स्वभाव झाला. आणि अविद्येचं रूप जसं आहे तसंच सर्पाचं रूप आहे का अविद्येच्या रूपाने वेगळ्या रूपाचा सर्प आहे? वेगळ्या रूपाचा आहे का एकाच त्याच रूपाचा आहे? नाही, अविद्येचं रूप दिसतच नाही, सर्पाचं रूप दिसतंय. म्हणजे अविद्येहून वेगळ्या रूपाचा आहे. कोण? सर्प. म्हणजे तो सर्प उपादान जी अविद्या तिच्या समान स्वभावाचा आणि तिच्या रूपाहून वेगळ्या रूपाचा आहे. म्हणून तो सर्प त्या अविद्येचा काय आहे? परिणाम आहे. आणि ती अविद्या त्या सर्पाचं उपादान कारण आहे. कळलं का? तसंच काय? तसंच साक्षी चैतन्य आश्रित जी अविद्या त्या अविद्येपासून निर्माण झालं सर्पज्ञान. मग ते सर्पज्ञान त्या अविद्येचा परिणाम आहे. कसं काय परिणाम आहे? साक्षी चैतन्य आश्रित असणारी अविद्या तिचा स्वभाव कसा आहे? अनिर्वचनीय. आणि तिच्यापासून निर्माण झालेलं सर्पज्ञान तरी कसं आहे? अनिर्वचनीय, समान स्वभाव. आणि अविद्येचं जसं रूप आहे त्याच रूपाचं ज्ञान आहे का त्याच्याहून वेगळ्या रूपाचं ज्ञान आहे? वेगळ्या रूपाचं ज्ञान आहे. म्हणून सर्पज्ञानसुद्धा साक्षी चैतन्य आश्रित अविद्येच्या समान स्वभावाने आणि अन्यथा रूपाचं आहे. म्हणून सर्प आणि सर्पज्ञान हे अविद्येचे परिणाम आहेत. कालचं वाक्य कळलं का तुम्हाला? आता सर्प आणि सर्पज्ञान हे अविद्येचे परिणाम आहेत आणि चैतन्याचे विवर्त आहेत. ती चैतन्याचे विवर्त नंतर बघू. पण अविद्येचे परिणाम कसे आहेत कळलं का? अर्ध वाक्य तर कळलं का नाही? म्हणजे अर्ध वाक्य कळवून देण्यासाठी मला एवढं सांगावं लागलं. सर्प आणि सर्पज्ञान हे अविद्येचे काय आहेत? परिणाम आहेत. म्हणजे सर्प रज्जू चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम आहे आणि सर्पज्ञान साक्षी चैतन्य आश्रित असणारी अविद्येचा परिणाम आहे. कळलं का? कळतं का नाही? नाही कळलं ना? परिणाम कशाला म्हणतात कळलं ना? आणि सर्प आणि सर्पज्ञान हे परिणाम कसे आहेत कळलं का? अविद्येचे परिणाम कसे आहेत कळलं का? कळलं. सोपं आहे, काही नाही. बघा आता, परिणाम व विवर्त या शब्दाचा अर्थ कृपा करून सांगा. शिष्य म्हणतोय महाराज मला परिणाम म्हणजे काय ते बी कळत नाही, विवर्त म्हणजे काय ते बी कळत नाही. पण आमच्या रामेश्वरला सगळंच कळलंय. है का नाही रामेश्वर? परिणाम व विवर्त या शब्दांचा अर्थ कृपा करून मला काय करा
सांगा. मग श्री गुरु सांगतात, प्रथम परिणामाचं लक्षण सांगतो. ते विवर्त नंतर सांगतो, अगोदर काय सांगतो? परिणामाचं लक्षण सांगतो. कार्यात ज्याचा प्रवेश असतो व ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही त्याला उपादान कारण म्हणावं. उपादान कारणाचं लक्षण झालं आहे. कशाचं? हे मागं सांगितलेलंच आहे, असं मागं सांगितलेलंच आहे. आता परिणाम सांगतात, उपादानाच्या समान स्वभाववान. काय? उपादानाच्या समान स्वभाववान आणि अन्यथा रूप तो परिणाम. उपादानाच्या समान स्वभाववान आणि जे अन्यथा रूप असतं त्याला काय म्हणतात? परिणाम म्हणतात. याचं स्पष्टीकरण करतात, असं उदाहरण देतात. माती घटाचं उपादान कारण आहे का नाही? मग त्या मातीमध्ये आणि घटामध्ये पृथ्वीत्व आणि व्यावहारिकत्व हे समान म्हणजे सारखाच स्वभाव आहे का नाही? पृथ्वीत्व आणि व्यावहारिकत्व हे कसं आहे? दोघांमध्ये सारखंच आहे, म्हणजे समान स्वभाव झाला दोघाचा. आणि उपादान मृत्तिकेच्या रूपाहून अन्यथा म्हणजे घट निराळ्या रूपाचा आहे का नाही? का नाही? अन्यथा रूपाचा आहे, निराळ्या रूपाचा आहे, म्हणून मृत्तिकेचा परिणाम घट आहे. कळलं का? मृत्तिकेचा परिणाम काय आहे? घट आहे. हे उदाहरण सांगितलं. सिद्धांतामध्ये आपण जोडून घ्यायचं. रज्जूपै चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम कोण आहे? सर्प आहे. का? रज्जूपै चैतन्य आश्रित असणारी अविद्या अनिर्वचनीय आहे आणि तिच्यापासून निर्माण झालेला सर्प या अनिर्वचनीय, म्हणजे समान स्वभाव झाले दोघांचे. आणि रज्जूपै चैतन्य आश्रित असणारी जी अविद्या, त्या अविद्येचं जे रूप आहे त्या रूपाहून अन्यथा रूपाचा सर्प आहे, म्हणून तो सर्प अविद्येचा काय आहे? परिणाम आहे. तसंच साक्षी चैतन्य आश्रित अविद्या आणि त्या विद्येपासून निर्माण झालेलं सर्पज्ञान या दोघांचा स्वभाव समान आहे. काय स्वभाव समान आहे? दोघं अनिर्वचनीय आहेत. आणि त्या विद्येपासून निर्माण झालेलं सर्प अविद्येहून वेगळ्या रूपाचं आहे, म्हणून सर्पज्ञान वेगळ्या रूपाचं आहे, म्हणून सर्पज्ञान हे त्या साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचा काय आहे? परिणाम आहे. कळलं का? हे असं आपण लावून घ्यायचं. परिणामाचं लक्षण आणि परिणामासाठी दिलेलं उदाहरण आणि ते उदाहरण ज्याच्यासाठी दिलं तो सिद्धांत व्यवस्थित समजला का? हां का नाही समजला? हां, आता विवर्त म्हणजे काय ते सांगतो. आता काय सांगतो? विवर्त म्हणजे काय ते सांगतो. बघा आता ऐका. विवर्त म्हणजे आता इथं उपादान नाही, आता अधिष्ठान घ्यायचं. अधिष्ठान कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? हां, लग्नामध्ये नवरा नवरीच्या पाठीमागं जो उभा राहतो त्याला अधिष्ठान म्हणतात, आहे ना? नाही का? बघायला हसू तुम्ही घालतले का? इडे हाळ्यात अधिष्ठान काय पाठीमागं असते काय? हां, अधिष्ठान म्हणजे ज्याच्यावर अध्यास होत असतो त्याला काय म्हणत असतात? अधिष्ठान म्हणतात. कळलं का? जी वस्तू म्हणजे ज्याच्यावर वस्तू भासते, ज्याच्यावर भासली त्याला अधिष्ठान म्हणायचं आणि जी भासली त्याला अध्यास म्हणायचं. काय समजते का? मग दोरीवर सर्प भासला, त्याच्यात अधिष्ठान कोण आणि अध्यस्त कोण सांगा बरं? हां, दोरी अधिष्ठान आणि जे भासलं त्याला अध्यस्त म्हणतात. मग सर्प काय? अध्यस्त आहे. आणि भासत जे असतं त्याला अध्यास म्हणतात. आणि भासण्याची जी क्रिया असते त्याला काय म्हणतात? अध्यास म्हणतात. मग मला सांगा, आता स्थाणूवर पुरुष भासला. स्थाणू कळतं का तुम्हाला? हां, स्थाणू म्हणजे कोण? पिपाणी का? ए, स्थाणू म्हणजे काय रे? लाकूड. लाकूड म्हणजे असा शेतामध्ये फांद्या कापलेलं जे झाडं असतं, नुसता बुंथा असा उभा असतो ना, बुंदा, त्याला स्थाणू म्हणतात. खांबासारखं उभा असतं नुसतं, त्याला काय म्हणतात? स्थाणू म्हणतात. आणि रात्रीच्या वेळेला अंधारामध्ये त्या स्थाणूवर माणसाचा भ्रम होतो. चोर आहे काय असं वाटतं, माणूस आहे काय असं वाटतं. वाटतं का नाही? वाटतं की नाही? वाटतं. मग आता स्थाणूवर पुरुषाचा भ्रम होतो. मग तिथं अधिष्ठान कोण आणि अध्यस्त कोण सांगा बरं? स्थाणू अधिष्ठान
आणि पुरुष अध्यस्त. तुम्हाला आता अधिष्ठान कळलं का? मग आता अधिष्ठान आणि अध्यस्त असणारा जो पुरुष आहे का नाही, अधिष्ठानाच्या विपरीत स्वभाववान आणि अधिष्ठानाच्या अन्यथारूप जे असतं त्याला म्हणायचं विवर्त. विवर्त म्हणजे काय ते तुम्हाला मी समजून सांगू लागलो. आता विवर्त समजून सांगण्यासाठी तुम्हाला अधिष्ठान आणि अध्यस्त हे समजून सांगितलं. स्थाणू हा अधिष्ठान आहे आणि पुरुष हा अध्यस्त आहे. आणि पुरुष हा विवर्त आहे. काय आहे? विवर्त आहे. का विवर्त आहे? विवर्ताचं लक्षण त्याच्या ठिकाणी बसतंय. काय लक्षण आहे विवर्ताचं? अधिष्ठानाच्या विपरीत स्वभाववान आणि अन्यथा रूप जे असतं त्याला म्हणतात विवर्त. आता इथं पुरुषाला अधिष्ठान कोण आहे? स्थाणू. मग त्या स्थाणूचा म्हणजे अधिष्ठानाचा स्वभाव कसा आहे सांगा? कसं आहे ते स्थाणू? पारमार्थिक आहे का व्यावहारिक आहे, प्रातिभाषिक आहे? आणि खोड कसं आहे? व्यावहारिक आहे. त्याच्या ठिकाणी व्यावहारिकत्व आहे. त्याच्या ठिकाणी काय आहे? व्यावहारिकत्व आहे. आणि त्या खोडावर भासलेला जो पुरुष आहे तो पुरुष तो पारमार्थिक आहे का व्यावहारिक आहे का प्रातिभाषिक आहे? हां, प्रातिभाषिक आहे. प्रतितीपूर्तीची सत्ता आहे. म्हणजे अधिष्ठानाच्या ठिकाणी व्यावहारिकत्व आहे आणि त्याच्यावर भासलेला जो पुरुष त्याच्या ठिकाणी व्यावहारिकत्व आहे का? नाही. त्याच्या ठिकाणी काय आहे? प्रातिभाषिकत्व आहे. म्हणजे तो जो पुरुष आहे अधिष्ठानाच्या सारख्या स्वभावाचा आहे का विपरीत स्वभावाचा आहे? विपरीत स्वभावाचा आहे. अधिष्ठानाहून त्याचा विपरीत स्वभाव आहे. अधिष्ठानाच्या ठिकाणी व्यावहारिकत्व आहे आणि पुरुषाच्या ठिकाणी व्यावहारिकत्व नाही. त्याच्या ठिकाणी प्रातिभाषिकत्व आहे. म्हणून तो पुरुष अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावाचा झाला. अलग लक्षामध्ये. आणि अधिष्ठानाचं जे रूप आहे तेच रूप पुरुषाचं आहे का वेगळं रूप आहे? अधिष्ठानाहून तो वेगळ्या रूपाचा आहे का त्याच रूपाचा आहे? वेगळ्या रूपाचा आहे. म्हणजे पुरुष अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावाचा आणि अन्यथा रूपाचा आहे. म्हणून तो पुरुष त्या अधिष्ठानाचा म्हणजे त्या स्थाणूचा विवर्त आहे. नाही कळलं का? विवर्त म्हणजे काय? अधिष्ठानाच्या विपरीत स्वभाववान आणि अधिष्ठानाच्या अन्यथा रूपाचं जे असतं त्याला म्हणतात विवर्त. आणि पुरुष अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावाचा आणि अधिष्ठानाहून अन्यथा रूपाचा आहे. म्हणून पुरुष अधिष्ठानाचा म्हणजे स्थाणूचा काय आहे? विवर्त आहे. काय रे गाण्या? बघा, विवर्त म्हणजे काय? अधिष्ठानाहून विपरीत स्वभावाचं जे असतं आणि अन्यथा रूपाचं जे असतं त्याला काय म्हणतात? विवर्त म्हणतात. आता इथं स्थाणूवर पुरुष बसला म्हणजे अधिष्ठान कोण आहे? स्थाणू आहे. तो स्थाणू व्यावहारिक आहे आणि त्याच्यावर बसलेला पुरुष हा प्रातिभाषिक आहे. म्हणजे अधिष्ठानाचा स्वभाव म्हणजे स्थाणूचा स्वभाव व्यावहारिक आहे आणि पुरुषाचा स्वभाव हा प्रातिभाषिक आहे. म्हणजे विपरीत स्वभावाचा झाला. तो अधिष्ठानावर त्याचा विपरीत स्वभाव झाला आणि अधिष्ठानाचं जे रूप आहे त्याच्यावरून अन्यथा रूपाचा पुरुष आहे. म्हणून अधिष्ठानाच्या विपरीत स्वभाववान आणि अन्यथा रूपाचा तो पुरुष असल्यामुळं तो पुरुष स्थाणूचा काय आहे? विवर्त आहे. कळलं का? हे झालं दृष्टांतात. हे कशात झालं? दृष्टांतात. आता सिद्धांतात बघा कसं आहे. आता सिद्धांतामध्ये सर्प भासलाय म्हणजे आपला विषय तो चालू आहे म्हणून तो सिद्धांत म्हणायचं. विषय त्याचा चालू आहे ना म्हणून इथं सिद्धांत म्हणायचं. त्याला सिद्धांत तो नाही, तो बी दृष्टांतच आहे, पण सध्या त्याच्यासाठी हा दृष्टांत दिला आहे ना. इथं सर्प भासलाय. सर्प कशावर भासलाय? चैतन्य सांग. रज्जूपहि चैतन्य. रज्जूपहि चैतन्यावर सर्प भासला. त्या सर्पाला अधिष्ठान कोण आहे? रज्जूपहि चैतन्य अधिष्ठान आहे. रज्जूपहि चैतन्य. रज्जू अधिष्ठान नाही. तसं व्यवहारात म्हटलं जातं रज्जू अधिष्ठान आहे. रज्जू अधिष्ठान असूच शकत नाही. रज्जू जड आहे. एक जड वस्तू दुसऱ्या जड वस्तूला अधिष्ठान कशी काय होईल?
मग रज्जू अधिष्ठान नाही मग काय अधिष्ठान आहे? रज्जूपै चैतन्य अधिष्ठान आहे. पण त्याच देशामध्ये रज्जू असल्यामुळं सरळ वरच्या दृष्टीनं सामान्य दृष्टीनं म्हटलं जातं की रज्जू अधिष्ठान आहे म्हणून. पण रज्जू अधिष्ठान नसते, चैतन्य अधिष्ठान असते. काय अधिष्ठान असते? कोणतं चैतन्य? रज्जूपै चैतन्य अधिष्ठान आहे. कशाला? सर्पाला अधिष्ठान आहे. अलग लक्षामध्ये. आता जे चैतन्य सर्पाला अधिष्ठान आहे त्या चैतन्याचा स्वभाव कसा आहे सांगा बरं. चैतन्याचा स्वभाव कसा आहे? प्रातिभाषिक आहे का व्यावहारिक आहे पारमार्थिक आहे? पारमार्थिक सत्तेत आहे चैतन्य. चैतन्याची सत्ता कोणती आहे? पारमार्थिक सत्ता आहे. आणि त्या चैतन्यावर भासलेला जो सर्प आहे ते सर्पाची कोणती सत्ता आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे. म्हणजे सत्ता भिन्न झाली की नाही दोघाची. मग अधिष्ठानाचा जो स्वभाव आहे पारमार्थिक सत्तेचा तोच भासलेल्या सर्पाचा स्वभाव आहे का? नाही. म्हणजे अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावाचा झाला. कोण? सर्प. आणि अधिष्ठानाचं जे रूप आहे चैतन्याला कसलं रूप असतंय? त्याला काय येतं रूप? निरूप असतंय ते. आणि सर्पाला काय असतंय? रूप. म्हणजे अन्यथा रूपाचा झाला. अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावाचा आणि अधिष्ठानाहून अन्यथा रूपाचा तो सर्प आहे का नाही? चैतन्याहून अन्यथा रूपाचा आहे का नाही? तो आहे. म्हणून तो सर्प ते रज्जूपै चैतन्याचा विवर्त आहे. काय आहे? रज्जूपै चैतन्याचा तो काय आहे? विवर्त आहे. विवर्त. हे लक्षात घ्यायचं नीट व्यवस्थित. गोपाळ समजते का? सांगता येईल का उद्या? बघा आता तसंच इकडे लावून घ्यायचं. साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे आणि सर्पज्ञान तिथं काय आहे? अध्यस्त आहे. साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे. म्हणजे त्या सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. मग साक्षी चैतन्याची पारमार्थिक सत्ता आहे आणि सर्पज्ञानाची कोणती सत्ता आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे. मग अधिष्ठानाच्या सत्तेहून ते सर्पज्ञान कसं झालं? म्हणजे साक्षी चैतन्याच्या सत्तेहून ते कसं झालं? विपरीत स्वभावान झालं. आणि साक्षी चैतन्याला रूप कसलं आहे? त्याला रूपच नाही. आणि सर्पज्ञानाला काय आहे? रूप आहे का नाही? अयम सर्प हा त्याचा आकार आहे का नाही? आहे की नाही त्याचं रूप? ते आहे. म्हणजे सर्पज्ञान हे अधिष्ठानाच्या रूपाहून अन्य रूपाचं आहे. म्हणून ते सर्पज्ञान काय आहे? साक्षी चैतन्याचं विवर्त आहे. कळलं का? बघा आता विवर्ताचं लक्षण सांगतो म्हणतात. काय सांगतो? विवर्ताचं लक्षण सांगतो. अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप तो विवर्त. अधिष्ठानाचा जो स्वभाव असतो त्या स्वभावाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप जे असते त्याला काय म्हणतात? विवर्त. याचं स्पष्टीकरण असं की स्थाणूच्या ठिकाणी पुरुषभ्रम होतो. स्थाणूच्या ठिकाणी कशाचा भ्रम होतो? पुरुषाचा भ्रम होतो. तेव्हा त्या भ्रमाला अधिष्ठान स्थाणू असून तो व्यावहारिक आहे स्थाणू आणि पुरुष हा प्रातिभाषिक आहे. म्हणून अधिष्ठान जो स्थाणू त्याहून पुरुषाचा स्वभाव विपरीत असून स्वरूपही अन्यथा म्हणजे निराळं आहे त्याचं. कोणाचं? त्या पुरुषाचं. याकरता स्थाणूचा पुरुष हा काय आहे? विवर्त आहे. आता हा झाला दृष्टांत. आता सिद्धांतात कसं बघा. म्हणजे ज्याच्याकरता ते सांगितलं आहे त्याला सिद्धांत म्हणायचं. त्याचप्रमाणे रज्जूपहित आणि अंतःकरणोपहित चैतन्याश्रित जी अविद्या आहे म्हणून वर सांगितलेलं आहे का नाही? ती सर्प व त्यांचं त्या सर्पाचं ज्ञान याला उपादान असून अनिर्वचनीय आहे. कळलं का? रज्जूपहित चैतन्याश्रित असलेली अविद्या आणि साक्षी चैतन्याश्रित असलेली अविद्या ही सर्पाला आणि सर्पज्ञानाला काय आहे? उपादान आहे. आणि सर्प व त्याचं ज्ञान हे दोन्ही अनिर्वचनीय आहेत. म्हणून उपादान जे अविद्या तिच्या समान स्वभावान आहेत परंतु अविद्येहून अन्यथा रूप म्हणजे निवळ्या स्वरूपाचे आहेत ते सर्प आणि सर्पज्ञान. म्हणून त्या अविद्येचे काय आहेत? ते दोघं परिणाम आहेत. कळलं का? सर्प व त्याचं ज्ञान याला अधिष्ठान रज्जूपै चैतन्य आणि अंतःकरणोपै चैतन्य असून ते सत्स्वरूप आहेत. ते कसे आहेत? सत्स्वरूप म्हणजेच पारमार्थिक सत आहेत ते. सर्प व त्याचं ज्ञान हे मिथ्या आहेत. म्हणून अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान असून अन्यथा रूप म्हणजे निवळ्या स्वरूपाचे आहेत. म्हणून सर्प व त्याचं ज्ञान ही चैतन्याचे काय आहेत? विवर्त आहेत. परिणाम सांगण्याच्या वेळी उपादानाच्या समान स्वभावान आणि विवर्त सांगावयाच्या वेळी अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान असा फरक करावा लागतो.
अन्यथा रूप मात्र दोघांच्या लक्षणामध्ये काय आहे? समान अशा प्रकारचं आहे. कळलं? ओम शांती शांती शांती. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज